त्यांच्या वाढीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि गांडूळ खत असेल, सेंद्रिय खत असेल, ते त्यांच्या वाढीसाठी अतिशय चांगलं म्हणजे माध्यम आहे. त्याच्याशिवाय ती जगू शकत नाही. मग ही वस्तुस्थिती आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे निसर्गाचा समतोल जर साधायचा असेल, टिकवायचा असेल, तर आपल्याला गांडूळ खत असेल, सेंद्रिय खत असतील ह्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि आम्ही काय सांगतो, तुम्ही गांडूळ खत, सेंद्रिय खत, नंतर मग जीवाणू खत, मग जीवाणूंची संख्या वाढवायला जीवाणू खतांचा वापर केला पाहिजे. आणि संतुलित प्रमाणात रासायनिक खत वापरा, अगदी औषधासारखं. जेवणात कसं आपण मीठ वापरतो चवीसाठी, तसं त्या पद्धतीनं तुम्ही रासायनिक खताचा वापर करा. म्हणजे हे जी खतं आहेत, आता गांडूळ खत असेल, म्हणजे ताग, डेलची, हिरवळीची खतं असतील, शेणखत असेल, हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जेवण ज्या पद्धतीने घेतो त्या पद्धतीने त्यांचं काम आहे. आणि रासायनिक खत आहेत ते अगदी औषधाप्रमाणे ह्या पद्धतीनं आपण वापर केला पाहिजे. त्यावेळेस जमिनीचं पण आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि जमिनीचं आरोग्य आणि माणसाचं आरोग्य, आपलं आरोग्य, ह्याचा सहसंबंध आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर ते सगळं चक्र सुरळीत राहणार.